आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। आग्र्याहून सुटताना शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली। छत्रपती शिवाजी महाराज हे पेटाऱ्यातून नाही तर लाच देऊन सुटले। एका पॉडकास्टमध्ये बोलताना अभिनेता राहुल सोलापूरकरचं वक्तव्य। सांस्कृतिक कार्यक्रमातून आपलं मनोरंजन करत नाही तर सांस्कृतिक राजकारण करत आपल्या आदर्शांची पायमल्ली करत आहेत। अशांना 1000 पायतान मारून एक मोजला पाहिजे। सुषमा अंधारे यांची राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका। त्यांना हवे असलेले नवे आयकॉन हेडगेवार, गोळवलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी या सगळ्या लोकांना त्यांना स्थापित करायचे। त्यामुळे आरएसएसने दिलेला अजेंडा राबवायचं काम हे लोक करतात। आग्र्याहून सुटताना शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली। अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यानं वाद। तर सोलापूरकरांचं वक्तव्य हा शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाड यांचा ट्विट करत निशाणा। अडगळीमध्ये पडलेल्या एका अभिनेत्याकडून चर्चेमध्ये येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लाघ्य विधानं नाही का? या विधानामागील हेतू आणि सडका मेंदू कुणाचा हे शोधणं गरजेचं, रोहित पवार यांचं ट्विट। राहुल सोलापूरकरचं भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचं सदस्यत्व रद्द करा मागणीसाठी मराठा सेवक संस्थेमध्ये आंदोलन। तर राहुल सोलापूरकरनं शिवरायांचा अपमान केल्यानं कारवाईची देखील मागणी। माजी आमदार वैभव नाईकांच्या पत्नीला एसीबीची नोटीस। 11 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आदेश। स्नेहा नाईक यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची एसीबी माहिती घेणार। स्टोरेज घोटाळ्यामधील फसवणुकीचा आकडा 118 कोटी रुपयांवर। आतापर्यंत 10,848 तक्रारी दाखल। कोठडीमधील आरोपींची ईडी चौकशी करणार। बोगस विमा प्रकरणामध्ये 96 सीएससी केंद्रांवर कारवाई। तर परळीमधील 22 बोगस पीक विमा केंद्रांवर सरकारची बंदी। बोगस विमा भरणाऱ्या लोकांचे 1 लाख प्रस्ताव देखील रद्द। सरकार आणि संघटनेमध्ये समन्वयासाठी भाजपकडून संपर्क मंत्र्यांच्या नेमणुका। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नायकांवर जबाबदारी। बीडची जबाबदारी पंकजा मुंडेंवर। तर जळगाव गिरीश महाजन, रत्नागिरी आशिष शेलार, तर पुण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर।